काँग्रेस पक्षाकडून विधिमंडळ गटनेतेपदी पृथ्वीराज चव्हाण यांची वर्णी लागणार असल्याची सूत्रांची माहिती। चव्हाण खरगेंची भेट घेण्याची शक्यता। पटोलेंना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याच्या मोहिमेनं दिल्लीत वेग घेतल्याची सूत्रांची माहिती। राज्यातील नेत्यांच्या दिल्ली दरबारी भेटीगाठींना सुरुवात। बुलेट ट्रेनला हिरवा कंदील, विक्रोळीतील जमीन अधिग्रहण विरोधातील गोदरेजची याचिका हायकोर्टानं फेटाळली। कल्याणमध्ये आरपीएफ सब इन्स्पेक्टरची निर्घुण हत्या। चौकशीच्या रागातून आरोपीनं हत्या केल्याची दिली कबुली। नालासोपाऱ्यात भाजपच्या कार्यक्रमात महिला पदाधिकाऱ्यांमध्ये मारहाण। वरिष्ठांच्या समोरच मारहाणीची घटना घडल्यानं उडाली खळबळ। बीडमध्ये भाजप नेत्याच्या वाढदिवसानिमित्त भरवली बेकायदेशीर रेड्याची टक्कर। नियम बसवले धाब्यावर। प्रतिबंध घातल्यानंतरही पीएफआय बिहारमध्ये सक्रिय। धार्मिक तेढ निर्माण करण्याचा पीएफआयचा डाव। टार्गेट करून जीवे मारण्याचा रचला जातोय कट। एनआयएच्या पथकाचा दावा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा। तरुणानं साकारलं एकनाथ शिंदेंचं स्टोन आर्ट, तर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी निवासस्थानी जाऊन दिल्या शुभेच्छा। गुजरातच्या महिसागरमध्ये मद्यधुंद अवस्थेत कार चालकानं दुचाकीस्वाराला दिली धडक। अपघातानंतर जवळपास 2 किलोमीटर पर्यंत नेलं फरफटत। संतप्त जमावाची मद्यधुंद कार चालकाला बेदम मारहाण। ब्लू टिकसाठी ट्विटर युजर्सना मोजावे लागणार पैसे। वेबवरील युजर्सना 650, तर मोबाईलवरील युजर्सना प्रति महिना भरावे लागणार 900 रुपये। आणि संकष्टी चतुर्थी निमित्त राज्यातील गणेश मंदिरात भाविकांची गर्दी। रांजणगावच्या मंदिरात फुलांची सजावट। भाविकांकडून अथर्व शीर्ष पठण।